मित्रांनो, मी विपुल चौधरी। आज आपण जर पाहिलं तर वरुड एरियामध्ये सुद्धा फुटीला चांगल्या प्रमाणात सुरुवात आहे। कारण की आधी स्टार्टिंगला वाटत होतं की हा भाग खूप कमी राहील, परंतु मात्र मागून एवढी फूट झाली की आज जर आपण या बागेमध्ये जर पाहिलं तर अथोनात फूट झाली आहे, ज्याला आपण खाकस फूट म्हणतो, तेच या बागेमध्ये आपल्याला दिसून येऊन राहिली। हे जर साधारण विचार केला 2000 झाडांची ही बाग आहे, यामध्ये कमीत कमी 70 टनापर्यंत या शेतकऱ्यांनी मृग सुद्धा घेतला। आणि अंबियाची सुद्धा आपण जर फसल पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीने अंबिया सुद्धा याच्यात निघालेला आहे। आजच सौदा झाला म्हणतात, 58 रुपये किलोनी ही बाग दिलेली आहे, हिवरखेडीतली बाग आहे। परंतु आपण जर बघितलं एवढा मृग असूनही अंबियाची फूट चांगल्या पद्धतीने झाली। परंतु आज जर सार्वत्रिक विचार केला, यावर्षी अंबियाची फसल खूप जास्त आपल्याला दिसून राहिली। कारण जे 30 विषय होता की अंबियाची फसल सार्वत्रिक चांगली होती, या वर्षी सुद्धा आता तीच परिस्थिती जाणवून येऊन राहिली। आणि मला तरी असं वाटते की या महिन्यातली फूट पूर्णतः टिकून राहील। कारण की ही जमीन जर पाहिली पूर्ण भारीची जमीन आहे, योग्य वेळेस बाग निघाली आणि याचं कन्व्हर्शनच त्या पद्धतीने होईल। कारण हा एरियाच दरवर्षी लेट तोडायला येतात, म्हणून त्या पद्धतीने इथं नियोजन त्या पद्धतीचं केलेलं आहे। आणि या पद्धतीची इथं फूटही त्या पद्धतीची झालेली आहे। सर्वात महत्त्वाचं की सांगायचं जे मेन महत्त्वाचा विषय आहे की यावर्षी पानगळ भरपूर झाली। परंतु इथं जर आपण पाहिलं, या शेतकऱ्याची सर्वात महत्त्वाची मेहनत की या झाडांवर पालवीही भरपूर आहे आणि फूटही त्या प्रमाणात झालेली आहे, चांगली फूट आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं आपलं खर्च आणि उत्पन्न हे सर्वात महत्त्वाचं आहे। कारण यावर्षी बागा भरपूर निघालेल्या आहे, म्हणून कारण पुढं भाव राहील नाही राहील हे सगळं आशेवर आपण काम करतो। परंतु सर्वात महत्त्वाचा भाव वाढ, कारण की आज पिकाला संत्र्याला जर पाहिलं तर त्या पद्धतीचा भाव नाही आहे। मृगाचीही आता तीच परिस्थिती झाली आहे। कारण की आज वाटायचं मृगाला चांगले भाव राहील, परंतु यावर्षी तिरवट मृग असल्यामुळं तरीसुद्धा मृगाला त्या प्रमाणात भाव नाही। म्हणून यावर्षी सार्वत्रिक अंबिया असल्यामुळं आपला खर्चाला थोडंसं आवरून घेता त्या पद्धतीनं व्यवस्थापन करा आणि त्या पद्धतीने नियोजन करा। खर्च उत्पन्न या दोन्ही गोष्टीचा विचार करून तिथं खर्च करा। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगायचा आहे का दरवर्षी आपण सांगतोच, यावर्षी सुद्धा सांगतो, सेटिंग झाल्यानंतर बरेचसे शेतकरी नत्र आणि पोट्यात देतात। मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपले फळं मुंगा एवढाले होतात आणि मुंगा एवढाले फळ शेवटी गळणं चालू होतात, आपल्याला त्याचं सात्र खाली गळलेलं दिसतात। मी तुम्हाला सांगतो की ती अवस्था जी असते ती नत्र आणि पोट्याची डिफिशियन्सी नसते, ती डिफिशियन्सी खरी सिलिकॉनची असते। त्या अवस्थेमध्ये जर तुम्ही झाडाला सिलिकॉन दिलं, हे जमीनला पूर्णतः कोटिंग करते, ट्रेस एलिमेंट म्हणून जैविक अजैविक ताण पूर्णतः मेंटेन करते आणि सर्वात महत्त्वाचं फळाला आणि त्या झाडाला पूर्णतः कोटिंग करते, प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली करते। सिलिकॉनचा खूप मोठा संत्र्यामध्ये रोल आहे। फक्त सेटिंग झाल्यानंतर तिथं तुम्ही सिलिकॉन वापरा, तुम्हाला रिझल्ट चांगले येईल। सर्वात महत्त्वाचं, बरेचसे शेतकरी मग ऑर्थोसिलेसिक ॲसिड म्हणतात। मी तुम्हाला सांगतो, संत्र्यामध्ये ऑर्थोसिलेसिक ॲसिड हे रिकमेंड केलेलं प्रोडक्ट नाही, हा घटकच रिकमेंड केला नाही। कारण ऑर्थोसिलेसिक ॲसिडनं फळाला स्कॉर्चिंग होते आणि पान रफ येते। सिलिकॉन जर वापरायचं असलं, बायोजेनिक सिलिकॉन वापरा, बायोजेनिकच सिलिकॉन तिथं चांगल्या पद्धतीनं काम करल आणि त्याचे रिझल्टही तिथं चांगले येईल। शेवटी या बागेवर जर बघितलं, लाखानं संत्र आहे, आपल्याला 700 ते 800 फळांचीच गरज आहे, एवढ्या फळांची गरज नाही। म्हणून जे गळाच्या शेवटी ते गळतीलच। सेटिंग झाल्यानंतर जमिनीचं कल्टिवेशन करून घ्यायचं। कल्टिवेशन झाल्यानंतर तुम्ही त्या झाडाला वरूनही फवारणी करू शकता सिलिकॉनची आणि सॉईल ॲप्लिकेशनमधूनही देऊ शकता। कारण झाडामध्ये ते क्लोरोफिलही चांगलं वाढवते, झाडाला हिरवं कंच ठेवते आणि झाडांमध्ये एक चमकही चांगल्या पद्धतीने आपल्याला डोळ्यांसमोर दिसतील, त्याचे रिझल्टही तिथं डोळ्यांसमोर दिसतील। म्हणून खर्च आणि आपलं उत्पन्न या दोन्ही गोष्टीचा विचार करा। साधारण सांगायचं झालं तर काही शेतकऱ्यांच्या बागेमध्ये आजही आता बरेचसे फोन येऊन राहिले का मावा कंट्रोल व्हायला तयार नाही आहे, मावा आणि चिकटाव्याचं प्रमाण भरपूर आहे, बरेचसे मॉलिक्यूल मारले तरीही मावा जायला तयार नाही, ही परिस्थिती आहे। म्हणून हलके मॉलिक्यूल वापरा, कॉम्बिनेशनमध्ये घ्या। आज ह्या बागेमध्ये जर बघितलं, कुठल्याच प्रकारचा इथं रोगाचं प्रमाण 1% आपल्याला जाणवत नाही, ही परिस्थिती आहे। फुलावर बाग आहे आणि शेतकऱ्याचं नियोजनही चांगलं आहे। सर्वात महत्त्वाचं
पाणी व्यवस्थापन चांगलं आहे, म्हणून त्या अनुषंगानं आपल्याला इथं हे बाग चांगल्या पद्धतीनं दिसून राहिली. एकीकडे जर बघितलं, शेतकरी हा संत्र्याविषयी खूप निगेटिव्ह झालेला आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बागाही उद्ध्वस्त करून टाकलेल्या आहे, काढून फेकलेले आहे. फक्त हे सर्वात महत्त्वाचं मी मागं सुद्धा सांगितलं, आज सुद्धा तेच सांगतो की पाणी व्यवस्थापन हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही पाणी देता कशा पद्धतीनं याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करतं. आणि संत्र्याचं नियोजन सर्वात जे आहे सर्वस्व हे पाण्यावर आहे. सगळ्यात महत्त्वाचं का संत्र्याच्या मुळा पाण्याच्या शोधात खोलपर्यंत गेल्या आहे. आज ही जमीन भारीची आहे, ह्या जमिनीला जर 15-15 दिवसाच्या पाणी देतो तर ही झाडं पूर्णतः पिंगट पडलेली दिसल, पूर्ण झाडं फायटोग्रसित होऊन जाईल. परंतु आज ती परिस्थिती नाही. सगळ्यात महत्त्वाचं का पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगानं तिथं नियोजन करणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. आज झाड जर बघितलं चांगल्या पद्धतीनं घेऱ्यात आहे, 18x18ची लागवड आहे, झाडाने घेराही चांगला केला आणि त्या पद्धतीची पालवीही झाडावर आहे. तेवढ्या प्रमाणात झाडावर फुटही आपल्याला त्या पद्धतीनं दिसून राहिली. धन्यवाद.